हॅलो फ्रेंड्स, आमच्या वहिनीचं स्वप्नातील घर पूर्ण झालेलं आहे आणि हे बघा आपलं स्वप्नातील घर किती छान दिसत आहे, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे। कोणी म्हणेल का आमच्या ननद भावजायचं आधी एवढे भांडण झाले की खूप म्हणजे माझ्या लग्नानंतर कितीतरी वर्ष तर मी माझ्या वहिनीसोबत बोलत नव्हती आणि माझी वहिनी पण बोलत नव्हती आणि एक वेळा मस्तपैकी जोरदार आम्ही भांडण केलो आणि त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही कधी भांडलोच नाही। म्हणून नात्यात ना भांडणं पण होणे आवश्यक आहे। भांडणानंतर आपण एवढे चांगले राहतो ना की ते आधीचे दिवस जर आठवले ना तर आम्हाला हसू येते। आपले पाय दुखतात की नाही? मये दुखतात। मग आता मी नवीन आयडिया केली बशासाठी। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर कसे आहे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर इथं तुम्ही बघू शकता काय सुरू आहे। तर इथं सुरू आहे माझ्या छोट्या वहिनीचं म्हणजे माझ्या छोट्या भावाच्या घराचं काम, जो की इथं नाही आहे आणि त्याचं घरदार बांधण्याची जबाबदारी, मुलाकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी आणि आमच्या वहिनीला सांभाळण्याची जबाबदारी आमच्याकडे आहे। तर हे तुम्ही बघू शकता घराचं काम 15 दिवस झाले सुरू आहे आणि थोडंसं कामात विघ्न आलं होतं, म्हणजे पैशाची कमतरता। मग जिथं कमी तिथं आम्ही, बरोबर ना? तर त्यांचं स्लॅबचं काम अडकलं होतं म्हणजे पैशांमुळे, परंतु मी शब्द दिलेला होता की बाबा जिथं कमी तिथं मी नक्कीच तुम्हाला सपोर्ट करणार। कारण कसं आहे, माझ्या वेळेस मला कोणी सपोर्ट केला नाही, मी आधी पण सांगितलेलं आहे आणि आत्ता पण सांगत आहे। कारण त्याचं हे की माझे दोन्ही पण भाऊ खूप म्हणजे कसे हातमजुरी वगैरे करणे असे कामं करतात आणि मी व्यवस्थित कमावत होते, त्याच्यामुळे मला तर काही गरज पडली नाही। परंतु मला असं वाटते की आपल्याकडे तेवढं आहे आणि आज आपल्या भावाला आपल्या सपोर्टची गरज आहे, तर आपण तो सपोर्ट करायलाच हवा। आणि राहिला भांडणाचा विषय, तर प्रत्येकाच्या घरी चुलीच्या माती असतात, भांड्यांना भांडे लागतच असतात आणि खरेच समजूतदार तेच लोक असतात की जे काय सर्व समजून घेतात आणि झालेले मतभेद विसरून एक समान राहतात। त्यालाच जिव्हाळा म्हणतात, त्यालाच आपुलकी म्हणतात आणि त्यालाच परिवार म्हणतात। झालेलं असं होतं की माझ्या छोट्या वहिनी म्हणजे छोट्या भावाचं लग्न झालं होतं ना, तेव्हा मी माझ्या आईकडेच पडलेली होती। कारण माझ्या पहिल्या लग्नात भरपूर प्रॉब्लेम्स येत होते, त्याच्यामुळे ना 3 महिने म्हणजे मी नवऱ्याकडे, 6 महिने मी आईकडे राहत होती आणि त्याच्यामुळे मग माझ्या छोट्या वहिनीला वाटलं तर अरे बापरे, ननद म्हणजे तुम्हाला माहिती आहे ननद म्हटलं की भरपूर लोकांना नकोशीच असते। तर तसंच माझ्यासोबत झालं होतं, म्हणून माझी वहिनी आणि आम्ही अजिबात एकमेकींसोबत बोलत नव्हतो। लग्न त्यांचं झालं तेव्हापासून तर साधारणतः 9 ते 10 वर्ष आम्ही अजिबात बोलत नव्हतो आणि नंतर मग मी प्रेग्नेंट असताना आमच्यात भरपूर असा वाद झाला। तो वाद भरपूर झाला म्हणजे अक्षरशः मी त्याचा व्हिडिओ पण टाकला होता माझ्या चॅनलवर। तर त्याच्यामुळे मग तो वाद मिटला आमचा आणि वाद मिटल्यानंतर आता एवढे छान राहते ना माझी वहिनी की ते आधीचं सगळं ते पण विसरलेले आहेत, मी पण विसरलेली आहे। तर आता त्यांच्या घराचं काम सुरू आहे आणि स्लॅब सुरू असताना नाश्ता वगैरे द्यावं लागतं। तर आज चणे पोहे करायचे होते, तर वहिनी आणि आई त्याच्या तयारीत लागलेली आहे आणि आई मला सांगायला आली होती की पटकन आटो, म्हणजे स्लॅबची पूजा वगैरे करायची आहे। मग मी वहिनीला बोलली होती की बाबा तुमचं घर आहे, तुमचं स्लॅब आहे, तुम्ही पूजा करा, मला कशाला नेता? तर वहिनी बोलल्या की बाबा तुम्ही चला, मोठा व्यक्ती पण असणं आवश्यक आहे। मी छोटी आहे पण मला मोठ्याचा मान दिला जातो। तर आता इथं आम्ही स्लॅबवर पोहोचलेला पूजा करण्यासाठी। आमच्या वहिनीला तुम्हाला एक गोष्ट सांगते की स्लॅबवर जायची म्हणजे टेरेसवर जायची लागते भीती। तर आता इथं स्लॅबची पूजा वगैरे वहिनीच्या हाताने होत आहे, कारण त्यांचं घर आहे त्याच्यामुळे आपण त्यांच्याच हाताने स्लॅबची पूजा करणार आहोत। फक्त मी तिथे उभी राहिली होती आणि यांना टेरेसवर जायची खूप भीती लागते आणि आता काय माहिती बाबा त्यांच्या टेरेसवर ते कसे जातील। तर पूजा वगैरे केलेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता म्हणजे त्या मजुरांना पाणी देणे, चहा देणे, काही लागलं तर ने आण करणे सर्व वहिनीच करत आहे। कारण माझा जो छोटा भाऊ आहे तो बाहेरगावी कामाला गेलेला आहे, तो तिथं काम करत आहे आणि इथं कामाला पैसे वगैरे पाठवत आहे। तर इथं आता काम वगैरे सुरू आहे तुम्ही बघू शकता आणि त्यांना पण खूप आनंद झाला, कारण किती दिवस झाले त्यांच्या घराचं म्हणजे अर्ध काम झालेलं होतं आणि दुसरी जी रूम आहे ना ती त्यांना अशी ताळपत्री वगैरे पत्रे वगैरे लावून आणि ग्रीन अशी ते नेट नसते का ते लावली होती आणि त्याच्यामध्ये राहत होते।
परंतु त्यांनी कधीच असं हे केलं नाही की बाबा म्हणजे बांधलंच पाहिजे. आणि त्यांचा असा स्वभाव आहे की ते घराच्या बाहेर सुद्धा कुठंच निघत नाही. बाकीच्या तरी सुनवायऱ्या घरा वगैरे बाहेर वगैरे जाऊन गप्पा गोष्टी वगैरे करणे, परंतु त्यांची एक माझ्या छोट्या वहिनीची सवय चांगली आहे की त्या कधीच घराच्या बाहेर जाणे नाही, कोणाच्या घरी म्हणजे वाढदिवसाला जावत नाही, कोणाच्याच घरी त्यांचं जाणं येणं काहीच नसते. त्यांचं घर, त्यांची मुलं, त्यांचा नवरा, ते बरं, बस एवढंच त्यांचं काम असते. आणि माझ्या घरी कोणताही कार्यक्रम असो सगळ्यात जास्त कामं तेच करतात, ते आणि माझी आई. तर आता इथं बघू शकता पूजा वगैरे झालेली आहे आणि ह्या आमच्या मॅडम जाऊन बसल्या होत्या वर. तर आता इथं त्या स्लॅबमध्ये हे टाकायच्या होत्या, त्या कळ्या वगैरे असत्या ना, तर त्या टाकायच्या वगैरे होत्या. तर माझ्या छोट्या भावाने माझ्या वहिनीला गायडन्स दिलं होतं की कुठं कुठं काय टाकायचं आहे काय नाही. तर वहिनीने तुम्ही बघू शकता त्या ज्या टाकायच्या होत्या शिकाम किंवा नळ्या पाळण्यासाठी वगैरे. आता यांच्या घरात बाळ तर होणार नाही, परंतु पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणून त्यांनी ते बघू शकता कड्या वगैरे आणलेल्या होत्या त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर आता नारळ वगैरे फोडून आम्ही आलेला आहो. आता आई इथं पोळत आहे नारळ, वहिनी वाटत आहे सर्वांना प्रसाद, आणि इथं मुलं करत आहेत गडबड प्रसाद खाण्यासाठी. त्याच्यानंतर आता इथं सर्व नाश्ता वगैरेची पण तयारी केली होती. आणि माझं काय सुरू आहे तर माझं होतं अमेझॉनचे प्रोडक्ट आले होते मला. अमेझॉनचं सध्या समर हे चालू होता, समर सेल चालू होता. तिथं 50 ते 80% पर्यंत ऑफ होते 1500पेक्षा जास्त ब्रँडवर, आणि 3 लाखापेक्षा जास्त स्टाईल अवेलेबल होते. तर त्याचं मला पेड प्रमोशन आलेलं होतं, त्याच्यामुळे मला ते ड्रेसेस येऊन पडलेले होते आणि आदल्याच दिवशी हे प्रमोशन पण द्यायचं होतं. परंतु झालेलं असं होतं की साईज मोठ्या आल्या होत्या आणि मला त्या फिट बसत नव्हत्या. तर सगळ्यात अगोदर मला त्याची आधी फिटिंग वगैरे करून घ्यावं लागली. आणि गणेशजी तर माझ्यावर एवढे रागावले, ते म्हणत होते तुला तुझी साईज कळत नाही का, मीडियम पाहिजे, फुल पाहिजे, स्मॉल पाहिजे. पण कधी कधी असं होतं, मी ना मीडियमच साईज बोलावली होती तरीसुद्धा आपण आता आधीच आपण सुकी बोंबील आहो, चिमकांडी आहो, त्याच्यानंतर अजून काय म्हणतात हड्डीचा ढाचा आहो. त्याच्यामुळे कपडे काही आपल्याला लवकर फिट होत नाही, त्याला फिटिंग वगैरे करून इकडून तिकडून मशीना वगैरे मारून आपण ते व्यवस्थित करून घेतो. आपले पाय दुखतात की नाही? महिने दुखत मय दुखतात. मग आता मी नवीन आयडिया केली बशासाठी. आपण जिथं जिथं थकलं तर असं बसून जायचं, अजून समोर चलायचं. आता समज आपण इथं थकलो असं बसून जायचं. लोक हसतील, त्याची रात दिसतील. काय पाय ना माहिती काय हरिताना स्लॅब पायलाच वाटते कधी इतनी खुशी येवा. तर हा तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बघितला आहे की नाही ते मला माहिती नाही. एक लेडीज असते ना, ती अशी उंच चपला घालून जाते आणि नंतर त्या चपलीवरच बसते. तर त्याच्यामुळे ते पाहून मी पण असा मस्त स्टूल वगैरे माझ्या कमरेला बांधला आणि असा एक कॉमेडी व्हिडिओ घेतला. कारण आता भरपूर झालं रडणं वगैरे, तमाशा हे ते ऐकणं भरपूर झालं. आता मला असं वाटलं चला आपण थोडंसं चेंज होऊया. आणि मी चेंज कोणाच्या सांगण्यावरून कधीच होत नसते, माझ्या मनाची मी मालिक आहे आणि आपण कशात स्वतंत्र भारतात राहतो आणि इथं प्रत्येकाला त्याच्या मर्जीनुसार वागण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे मला वाटलं चला लोकांना भरपूर रडवलं आपण, आता थोडं हसूया. आणि इथं आईला किती काळजी बघा, माझ्या मुलाच्या घरावरचा स्लॅब व्यवस्थित टाका, बरोबर टाका. आणि इथून ना सजेशन देत होती आई, वर टेरेसवर जाऊन त्या लोकांना सांगत होती असा सरळ घ्या, असा आळवा घ्या, असा उभा घ्या, तिकडून भुजा इकडून भुजा, खिंड पडू नका देऊ, नाही तर माझा मुलगा तिकडून आल्यावर आम्हालाच बोलणार तुम्हाला लक्ष नाही देता आलं का, असं नाही का तसं नाही, असं आई त्या ठेकेदारला वारंवार सांगत होती. आणि आता इथून आम्ही बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आईसोबत थोडी हसी मजाक केली आणि आईला मी म्हणत होती चप्पल दे चप्पल दे. आई काही चप्पल देत नव्हती आणि आई अक्षरशः माझा स्टूल पाहून भरपूर माझ्यावर हसत होती की बाबा काय तू हे बांधून घेतलं. आणि आईला भरपूर असं हसू येत होता. मी आईला म्हटलं होतं की तुला पण बांधून देऊ का, जेणेकरून तुला बसायला सोपं जाणार. तर आई हसत हसत खाली गेलेली होती. आणि कधी कधी आईसोबत पण कॉमेडी करायला मला भरपूर आवडते आणि आईला मग मी भरपूर हसून पण देत असते. आणि आई मला अशा अवस्थेत पाहून भरपूर अशी आईला लाफ म्हणजे हसू येत होता. हसून कोण आली? ये तू बस जराशी. ये बस. चल सोना मी स्वयंपाक. तर हसी मजाक भरपूर झाली होती. त्याच्यानंतर मी केला स्वयंपाक, डाळ भात भाजी आणि पोळ्या. कारण आपल्या गणेशजी म्हणजे गणेशजीला डबा द्यायची झाली होती वेळ,
खाली स्लॅबचं कामसुद्धा सुरू होतं आणि त्याच्यानंतर आहे ते टिफिन वगैरे भरलेला आहे, परंतु स्वरा घरी आहे त्याच्यामुळे मला नाही टेन्शन. स्वरा जाणार आहे टिफिन घेऊन आणि वाजलेला आहे 1. स्वराला सांगितलं येताना भाजीपाला वगैरे घेऊन ये आणि स्वरा आहे त्याच्यामुळे हेल्प आहे. आणि स्वरा जेव्हा हॉस्टेललाच जाणार तेव्हा मला विचार पडतो की टिफिन कोण घेऊन जाणार, तेव्हा तर टिफिन मलाच घेऊन जावं लागणार आहे. मग तेव्हा कामंसुद्धा कमी होणार ना, कारण स्वरासुद्धा शाळेत जाणार. म्हणजे आता ना अर्ध्याहून जास्त टेन्शन माझी कमी होणार आहे. स्वरा मस्त तिकडे राहणार, स्वराजी शाळेत जाणार. मग त्या वेळेत मी माझ्या घरची कामं, माझ्या व्हिडिओ प्रमोशनची कामं, एडिटिंगची कामं पटापट करून घेणार आणि नंतर गणेशजीच्या शॉपवर जाणार, कारण पुढं आम्हाला नाश्ता सेंटर पण चालू करायचं आहे, बरोबर ना. तर आता इथं जे स्लॅब होता ना तो आटोपलेला होता. साधारणतः 1:30 ते 2 वाजले होते. स्वरा टिफिन घेऊन गेली. स्वराला मी सांगितलं हे मजूर एवढ्या उन्हात काम करतात तर त्यांच्यामुळे येताना यांच्यासाठी लस्सी घेऊन ये. तर स्वराने येताना लस्सी वगैरे घेऊन आलेली आहे. त्यांना नाश्ता वगैरे दिला चणे पोहेचा, त्याच्यानंतर त्यांना दिली लस्सी वगैरे. आणि तुम्ही इथं बघू शकता आता स्लॅब झालेला आहे, त्यांचा नाश्ता पण झालेला आहे आणि उरलेलं जे साहित्य आहे ते वहिनी आणि आई काढून ठेवत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. वहिनीचं घर कसं वाटलं, आमची थोडीशी कॉमेडी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. ओके, तर चला बाय, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर फायनली लुक स्लॅबचा असा आलेला आहे, त्या पायऱ्या आहे आणि तो जीन आहे. आणि जेव्हा हे काढलं होणार ना तेव्हा मी तुम्हाला पुन्हा एकदा वहिनीचं पूर्ण घर दाखवणार. चलो बाय बाय, श्री स्वामी समर्थ.